पुन्हा एकदा. म्हणजे याच्या अगोदर एकदा एक चमत्कार झाला आणि आता पुन्हा एकदा एक चमत्कार. म्हणून सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं, देवाला रोज नवीन नवीन काहीतरी करायला आवडतं. कधीतरी एकदा तुम्हाला आशीर्वाद दिला ते आमच्याकडे आहे, कधीतरी एकदा दिलं आम्ही नाही का तुला त्यावेळेस दिलं होतं. देवाचं तसं नाही. देवाकडे एवढ्या वस्तू आहेत, एवढे आशीर्वाद आहेत की त्याला असं वाटतं रोज रोज कुठं तरी काहीतरी घडलं पाहिजे. जागा वेगळी असेल, व्यक्ती वेगळी असेल, मंडळी वेगळी असेल, पण घडवणारा देव मात्र तोच आहे. आणि आज तुम्ही देवाचं वचन ऐकत असताना अशाच एका व्यक्तीला, अशाच एका परिवाराला, अशाच एका व्यक्तीला तो शोधत आहे. त्याला पुन्हा एकदा त्याच्या जीवनात चमत्कार करायचा. काम देऊ नये का? येशू एकदा चमत्कार करून थांबत नाही, तर त्याला परत परत चमत्कार करण्यासाठी लोकांची गरज आहे. देव चमत्कार दाखवणार तरी कुणाला हो? चमत्कार का म्हणतात माहिती का? जी गोष्ट जीवनात कधीच घडू शकत नाही ती अचानक घडली की त्याला चमत्कार म्हणतात. मग आज तुमच्याकडं आजपर्यंत कधी घडलं नसेल, पण आज घडण्याची 100% खात्री देतो का? कारण तो वचनाच्या नुसार. जे तुम्ही कुठं बसलाय, कुठल्या घरामध्ये, कदाचित ट्रेनमध्ये बसलेला असाल, कोणी बसमध्ये बसलेला असेल, कोणी गाडीवरती बसून कानामध्ये घालून हे ऐकत असेल, परंतु ही तुमची जागा चमत्काराची जागा आहे का? कारण विश्वव्यापी देव वचनाच्या द्वारे तुमच्यामध्ये हजर आहे. परत एकदा चमत्कार. एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची, कधी सुद्धा आत्मिक जीवनामध्ये तुम्हाला स्वतःला मर्यादा घालू नका. मला एवढं मिळालं, मला बस झालं नाही. तुम्हाला देवाकडं सतत आणि सतत नव्या नव्या चमत्कारासाठी मागणी करावी लागणार.